मुंबई महाराष्ट्राची राजधानी, अनेकांसाठी स्वप्ननगरी, प्रत्येकासाठीच एक स्वप्न प्रत्येक जण मुंबईकडनं आपल्याला पाहायला मिळतो. आणि याच मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल. मात्र या लोकलची दुर्घटना होते आणि क्षणात होत्याचं नव्हतं होतं. त्याचाच प्रत्यय आज पाहायला मिळाला. सकाळी 9:20 वेळ आणि चाकरमानी आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले होते. जे पर्यटक मागच्या 2 दिवसांच्या पासून सुट्टीचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडले होते. पर्यटन स्थळाला भेट देऊन परतत होते आणि इतक्यात 2 लोकल एकमेकांना घासल्या गेल्या, अपघात झाला आणि 6 जणांना यामध्ये जीव गमवावा लागला. जखमींची संख्या देखील वाढली आणि यानंतर महाराष्ट्रभरातून एकच हळहळ जी आहे ती व्यक्त केली गेली. या रेल्वे अपघाताला नेमकं जबाबदार कोण? नेमकी चूक कोणाची? याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. कारण या अपघातानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उमटताना पाहायला मिळत आहेत. याच सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेत माझ्या सोबत आहेत आमचे मुंबईचे विशेष प्रतिनिधी ताजेश काळे. ताजेश सर, पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली होती? दुर्घटनेमागचं नेमकं काय कारण सांगितलं जातंय? संकेत, ही सेंट्रल लाईन आहे. या सेंट्रल लाईनवर म्हणजे आपण बघितलं तर कल्याण जंक्शन वरून पुढे दिवा असू दे, डोंबिवली आणि पुढच्या सगळ्या स्थानकावर प्रचंड प्रवाशांची गर्दी असते. आणि विशेषतः सकाळच्या वेळेला, ऑफिसच्या वेळेला जे चाकरमानी जातात त्यावेळेला गर्दी प्रवाशांची जास्त असते. आणि अक्षरशः या लाईनवर सगळे प्रवासी लटकलेल्या अवस्थेत प्रवास करतात. तर ही एक ना एक दिवस ही घटना घडणारच होती. तर आज जी सकाळची जी दुर्घटना घडली त्या घटनेमागे सर्वार्थाने रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. म्हणजे आपण बघितलं तर 2000 साली जी लोकसंख्या होती ती आता दुपटीने वाढलेली आहे. म्हणजे गेल्या 25 वर्षात लोकसंख्या प्रचंड वाढली. त्यासोबतच बाहेर बाहेरील राज्यातून इथे मोठ्या प्रमाणात लोंढा येतो. आणि त्या तुलनेत रेल्वेच्या प्रवासासाठी ज्या सुविधा हव्या आहेत त्या नाहीत. म्हणजे रेल्वेने कितीही सोयी केल्या तरी प्रवाशांची इतकी संख्या लक्षात घेता असा अपघात जो आहे तो घडणारच होता. आणि हा अपघात जो घडला हा नेमका मुंब्रा मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या जवळच्या तिथे मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ एक अत्यंत धोकादायक टर्निंग आहे. म्हणजे दोन दोन लोकल जर म्हणजे समोरून येणारी लोकल आणि ही जाणारी लोकल जर जवळपास असेल तर 1 ते 1.5 मीटर असं अंतर आहे. तर ती त्या लोकल घासण्याची शक्यता होती. गेल्या अनेक वर्षापासून ही स्थिती होती आणि तरीही रेल्वे प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि नेमकी ही घटना घडली. संकेत. निश्चितच ताजेश सरांनी ज्या पद्धतीने माहिती दिली, अगदी तशीच चित्र जी आहेत ती देखील आपण टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांना स्क्रीनवर पाहता येत आहेत, की कशा पद्धतीने हा अपघात झाला होता, कशा पद्धतीने लोकल आली होती. सर, प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर रेल्वे अपघातानंतर सातत्यानं मग अपघातानंतरच्या उपाययोजनांबाबतची चर्चा जी आहे ती होत असते. म्हणजे जर आपण हा अपघात धरून मागच्या काही महाराष्ट्रातल्या फक्त अपघातांपुरतं बोललो, तर 8 मे 2020 ला अशाच प्रकारचा एक भीषण अपघात जो आहे तो त्यावेळच्या औरंगाबादमध्ये आणि सध्याच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला होता. ज्या अपघातामध्ये 16 स्थलांतरित कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपाययोजना आणि मग रेल्वेचे अपघात कसे रोखता येतील या सगळ्या अनुषंगानं मोठी चर्चा झाली होती. मग विधानसभेमध्ये असेल किंवा संसदेमध्ये असेल त्यावेळी सुद्धा मोठी चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर अवघ्या 2च वर्षांनी म्हणजे 4 एप्रिल 2022 ला नाशिक जवळ एक पवन एक्सप्रेस रुळावरनं घसरली गेली, ज्याच्यामध्ये 2 जण जखमी झाल्याचं पाहायला मिळालं. आणि आज सुद्धा जर आपण पाहिलं तर रेल्वे प्रशासनाची कशा पद्धतीने चूक आहे, वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उमटताना पाहायला मिळत आहेत. मात्र प्रामुख्याने जी या सगळ्यामध्ये मागणी केली जाते ती अर्थातच लोकलच्या फेऱ्या वाढवण्याच्या अनुषंगाने जी आहे ती मागणी केली जाते, किंवा मग लोकलला जे दरवाजे आहेत ते ऑटोमॅटिक करावेत या अनुषंगाने सुद्धा चर्चा होताना पाहायला मिळते. उत्तर मुंबईच्या ज्या खासदार आहेत वर्षा गायकवाड, त्यांनी तर थेटपणे रेल्वे मंत्री आणि रेल्वे प्रशासन जबाबदार आहे, कारण लोकलचे दरवाजे ऑटोमॅटिक असावेत यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, मात्र वरिष्ठ पातळीवरून त्याची दखल घेतली जात नाहीये असं म्हटल्याचं पाहायला मिळालंय. संकेत,
अगदी बरोबर तू जे सांगितलं. पण या सगळ्या गोष्टीमध्ये प्रवाशांची इतकी वाढती संख्या आहे. म्हणजे लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची तर गरज आहेच. पण आता रेल्वे प्रशासनाने ही दुर्घटना घडल्यानंतर रेल्वे प्रशासनाने सांगितले की आम्ही दरवाजे असलेल्या लोकल आणि एसी लोकल आम्ही पुरवू. म्हणजे हे अपघात घडल्यानंतरची ही गोष्ट आहे. पण इतके दिवस प्रवासी अशा लटकलेल्या अवस्थेत प्रवास करतात. पण रेल्वेने त्या दृष्टीने कुठलीही पावले उचलली नाहीत. म्हणजे आपण जर बघितलं तर दररोज अशा घटना घडतात. म्हणजे सेंट्रल लाईनवर कुठे ना कुठे असे अपघात घडतात. नाहक लोकांचा बळी जातो आणि या आजच्या दुर्घटनेतही आपण पाहिलं तर ही जे प्रवासी होते हे सगळे बाहेर एकदम अगदी लोकलच्या त्या म्हणजे याच्यावर बिलकुल पाय ठेवतो आपण तिथे त्या एक पाय असा बाहेर ठेवून असे प्रवास करत होते. आणि समोर म्हणजे ही कसारावरून जाणारी सीएसटी कडे जाणारी ही लोकल होती आणि तिकडनं समोरच्या बाजूने ही सीएसटी वरून येणारी दुसरी जी लोकल आहे ती अगदी म्हणजे जे लटकलेले प्रवासी होते त्यांच्या ज्या बॅगा होत्या त्या एकमेकांना घासल्यामुळे हे सगळे प्रवासी जे आहेत तब्बल 13-14 प्रवासी जे आहेत ते रेल्वे ट्रॅकवर पडले आणि त्यात 6 जणांचा बळी गेला. रेल्वे प्रशासनाने सांगितले की 4 जणांचा मृत्यू झाला असं अधिकृतरित्या त्यांनी सांगितले. पण ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आणखी दोघांची प्रकृती गंभीर आहे. तर एकंदरीत ही परिस्थिती रेल्वेला सगळं माहिती असूनही यावर उपाययोजना केली नाही. आता रेल्वे प्रशासनाने सांगितले की आम्ही दरवाजे असलेल्या लोकल देऊ किंवा एसी लोकल देऊ. पण आता याच्यामध्ये एसी लोकल जर पुरवल्या गेल्या तर भाडेवाढ होणार आणि सर्वसामान्य प्रवाशांना ती परवडणार नाही. आणि दुसरं असं महत्वाचं आहे की ज्या लोकलमध्ये जर दरवाजे असलेल्या लोकल दिल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा श्वास गुदमरण्याची शक्यता आहे. इतकी प्रचंड गर्दी आहे. तर रेल्वे प्रशासनाला सर्वात महत्वाचं म्हणजे रेल्वे प्रशासनाला लोकलच्या फेऱ्या वाढविण्यासह ही जी वाढती गर्दी आहे ती कशी नियंत्रणात आणता येईल यावर विचार करण्याची गरज आहे. आता विविध राजकारण्यांनी राजकीय नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जितेंद्र आव्हाडांनी सांगितलंय की जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टपणे सांगितले की यामागे रेल्वे प्रशासनच म्हणजे या दुर्घटनेसाठी जबाबदार आहे. त्यांनी सुद्धा 2000 साली जी लोकसंख्या होती आणि आता जी लोकसंख्या आहे त्या तुलनेत लोकलची संख्या नाही आणि प्रवाशांना तशा सुविधा दिल्या जात नाही हा मुद्दा उचललेला आहे. आणि त्यासोबतच आता ही घटना घडली त्यासाठी रेल्वे प्रशासनच पूर्णतः जबाबदार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पण या दुर्घटनेसाठी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरलं आहे आणि या दुर्घटनेची चौकशी होईल आणि चौकशीनंतर संबंधितांवर कारवाई होईल. अशा सगळ्या गोष्टी होत आहेत. पण रेल्वे प्रशासनाने अजूनही या अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी काय केलं पाहिजे तसा जो प्लॅन आहे किंवा तशी काही योजना आहे ती अजूनही स्पष्ट केलेली नाही. संकेत. निश्चितच सर. तुम्ही जसं म्हटले तसं अनेक राजकीय प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उमटताना पाहायला मिळत आहेत. जसं की हर्षवर्धन सपकाळांनी थेट सरकारवरच निशाणा साधलाय की इव्हेंटबाजी बंद करून सरकारनं जे आहे ते अशा दुर्घटना कशा रोखता येतील यासाठी प्रयत्न करावे. तिकडे रोहित पवार म्हणतायत प्रशासनाकडनं अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी कायमस्वरूपीच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणतायत रेल्वे प्रशासनाकडनं याची चौकशी जी आहे ती सुरू झालेली आहे. अजित पवारांनी तर रेल्वे प्रशासनाला थेटपणे दोषी ठरलेला आहे. तिकडे खासदार वर्षा गायकवाडांनी ऑटोमॅटिक दरवाजे असणाऱ्या लोकल ट्रेन ज्या आहेत त्या आणण्याची मागणी केली आहे. त्यांनी सुद्धा रेल्वे मंत्री आणि रेल्वे प्रशासनानं जे आहे ते जबाबदार धरलेलं आहे. सर सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो यामध्ये उपस्थित होतो लोकलच्या अनुषंगाने तो आहे अर्थातच गर्दीचा. आणि गर्दी लोकल मधली ग्राह्य धरता ऑटोमॅटिक दरवाजे असणारे जर लोकल ट्रेन आल्या तर मग पुन्हा एकदा गर्दीचा प्रश्न जो आहे किंवा उभा राहण्याचा प्रश्न जो आहे तो उपस्थित होऊ शकतो. काही वर्षांपूर्वी तुम्हाला आठवत असेल सर तर पुण्यामध्ये सुद्धा असा एक बीआरटीचा प्रयोग पीएमपीएमएल बसने केला होता. तो नंतर कसा बसनात गुंडाळला गेला याचे आपण सगळे साक्षीदार आहोत. तसंच जर काही लोकल ट्रेनच्या बाबतीत हा ऑटोमॅटिक दरवाज्यांचा विषय केला गेला तर पुन्हा गर्दी आणि हा सगळं लक्षात घेता पुन्हा एकदा कुठेतरी ऑटोमॅटिक दरवाजे असणाऱ्या लोकल ट्रेन मागे पडतील असं वाटतंय. अगदी बरोबर संकेत. प्रवाशांची इतकी वाढती संख्या आहे की जर तुम्ही एसी असलेल्या आणि दरवाजे असलेल्या लोकल जर तुम्ही पुरवल्या आणि त्या जर प्रवाशांना दिल्या
पण त्यामध्ये सर्वात जास्त शक्यता आहे की प्रवाशांची इतकी वाढती गर्दी तुम्ही कशी रोखणार? आणि एसी लोकल चालवणं तसंही परवडणार नाही आणि सर्वसामान्य प्रवाशांना ते परवडणार नाही. आणि जर दरवाजे असलेल्या लोकल जर दिल्या विदाऊट एसी, तर त्यामध्ये प्रवाशांचा श्वास गुदमरण्याची जास्त शक्यता आहे. मग तसं तंत्रज्ञान असलेल्या लोकल्स द्याव्या लागतील. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची जी गर्दी आहे ती तर रोखता येणार नाही. जे इथे मुंबईमध्ये मोठ्या संख्येने परप्रांतीय येतात, इथे रोजगारासाठी मजूर येतात, म्हणजे इतकी जास्त संख्या आहे, चाकरमानी आहेत, खाजगी कर्मचारी आहेत. या सगळ्यांची जी म्हणजे सकाळच्या वेळेत आणि संध्याकाळी कामावरून परतण्याच्या वेळेस या दोन्ही टायमिंगला जास्तीत जास्त प्रवाशांचा लोंढा असतो, गर्दी असते. सेंट्रल लाईनवर आपण बघितलं तर प्रत्येक रेल्वे स्थानकावर इतकी गर्दी असते की एखादा नवीन प्रवासी जर आला तर त्याला ट्रेनमध्ये घुसण्याची सुद्धा त्याची हिंमत होत नाही. पण त्याला प्रत्येकाला जायचं असतं, घर गाठायचं असतं. बाहेरून येणाऱ्या लोकांना तर हे डेअरिंग करणं शक्यच नाही, ज्यांना माहिती नाही. आता ही पद्धतच झालेली आहे की कसं तरी ट्रेन पकडायची आणि आपल्या इच्छित स्थळावर पोहोचायचं. म्हणजे चाकरमानी जे आहेत त्यांना घरी जायचं असतं म्हणून ते लटकलेल्या अवस्थेत सुद्धा प्रवास करतात. वर्षानुवर्ष हेच चालत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मुंबईकर बघा कसे लटकून प्रवास करतात अशा प्रकारचं बोललं जातंय. पण म्हणजे त्यांना ते किती सरावलेले आहेत, किती त्यांना सराव झालेला आहे की ते असं लटकून प्रवास करतात. तर या पद्धतीचं त्याच्यावर रेल्वे प्रशासनाने अजूनपर्यंत तरी काही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत आणि वर्षानुवर्ष लोकांचे बळी जात आहेत. लोक नाहक आपला प्राण गमावत आहेत. पण रेल्वेकडून तशा हालचाली होताना दिसत नाही. आज म्हणजे केवळ आता ही दुर्घटना घडली म्हणून आम्ही दरवाजे असलेले लोकल्स देऊ, एसी लोकल्स देऊ असे रेल्वेच्या पीआरओ कडून सांगण्यात आलं. पण यामध्ये ज्यांचा जीव गेला त्यांना सरकारकडून मदत दिली जाईल, सगळं दिली. पण विनाकारण एखाद्या घरचा त्या कुटुंबाला किती त्याचा त्रास होईल, म्हणजे ज्याने जीव गमावला, या सगळ्या गोष्टीचा विचार सरकारने केला पाहिजे. आणि रेल्वे प्रशासनाचीच ही जबाबदारी आहे. रेल्वे मंत्र्यांच्या राजीनाम्याची पण मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. तर या सगळ्या गोष्टीवर आता अपघात घडल्यानंतर आता हालचाली सुरू आहेत आणि आता नेमकं रेल्वे प्रशासन यावर काय करतंय हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे. संकेत. निश्चितच रेल्वे प्रशासनाची या सगळ्यामध्ये भूमिका जी आहे ती फार निर्णायक आणि महत्त्वाची राहणार आहे. केवळ अपघात झाल्यानंतर आम्ही हे करू, ते करू म्हणण्यापेक्षा जर अगोदर काही उपाययोजना केल्या गेल्या असत्या, तर हा अपघात झालाच नसता. 6 जणांची जी आहे ती तो जीव देखील गमावला गेला नसता. रेल्वे प्रशासनाने 4 जणांच्या मृत्यूचा अधिकृत आकडा जो आहे तो देखील सांगितलेला आहे. सर जे जखमी आहेत, काहींवर गंभीर जखमींवर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित जखमींवर कळवा रुग्णालयामध्ये जे आहे ते उपचार सुरू आहेत. या जखमींच्या प्रकृतीबाबतचे काही अपडेट्स आलेत? संकेत, यामध्ये 2 जे जखमी आहेत ते गंभीर आहेत आणि त्यांच्यावर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि कळवाच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये काही जखमींवर उपचार सुरू आहेत. तर त्या 13 जखमींपैकी फक्त 2च गंभीर आहेत. जे बाकीचे जे आहेत त्यांची प्रकृती स्थिर आहे. पण या सगळ्या त्यातल्या काही जखमींवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. कोणाच्या हाताला, कोणाच्या पायाला फ्रॅक्चर झालेला आहे आणि गंभीर फ्रॅक्चर झालेलं आहे. तर अशा अशा त्यामुळे या जखमींची सुद्धा त्याच्यावर सरकारने विचार केला पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. ही रेल्वे मंत्र्यांची जबाबदारी आहे. पण त्यातल्या त्यात आता मुंबईमध्ये राज्य सरकारची सुद्धा जबाबदारी आहे की प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सोयी कशा देता येतील, सुरक्षित सुविधा कशा देता येतील, याकडे राज्य सरकारने विचार केला पाहिजे. हा काही राजकारण करण्याचा विषय नाही. राजकीय नेत्यांनी विरोधकांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पण याच्यामध्ये गंभीरतेने आता जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टपणे मागणी केलेली आहे की 20 वर्षापूर्वी जी लोकसंख्या होती त्या तुलनेत अजूनही रेल्वेने सुविधा दिलेल्या नाहीत. त्याचप्रमाणे वर्षा गायकवाडांनी तर थेट रेल्वे मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन किती गंभीरतेने पावले उचलतो हे
आपल्याला बघणं महत्वाचं ठरणार आहे. संकेत. सर, अनेक वर्ष तुम्ही मुंबईमध्ये पत्रकारिता करताय. मुंबईची नस ना नस तुम्हाला माहिती आहे. तर नेमकं काय रेल्वे प्रशासनाने केलं तर गर्दीही आटोक्यात येऊ शकते आणि अशा प्रकारचे अपघातही पुन्हा घडणार नाहीत, या अपघाताची पुनरावृत्ती होणार नाही. नेमकं तुम्हाला काय वाटतंय? संकेत, आता आपण बघितलं तर मुंबईमध्ये इतकी जास्त लोकसंख्या आहे आणि सगळे जे प्रवासी आहेत, बाहेरून येणारे बिचारे जे गरीब आहेत, म्हणजे मजूर असू देत किंवा आणखी इथे खाजगी कर्मचारी पण, वेगवेगळ्या कंपन्या आहेत, कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत, सगळ्या ठिकाणी. तर आपण जर बघितलं तर कसारा असू दे किंवा कर्जत असू दे, अशा लांब लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत, बदलापूर आहे, तिकडनं आहे. आणि ही सगळी गर्दी जी आहे ही सेंट्रल रेल्वेवर होते, कारण की या या सेंट्रल रेल्वेवर जलद गाड्यांची सुविधा आहे. म्हणजे पनवेलला त्या साईडला जसं हार्बर लाईन आहे, तिथे तेवढी गर्दी नसते आणि वेस्टर्न लाईनला गर्दी असते. पण वेस्टर्न लाईनचं नियोजन खूप चांगलं आहे आणि सेंट्रल लाईन मध्ये त्यातल्या त्यात प्रवाशांची गर्दी जास्त असल्यामुळे ही गर्दी कशी आवरता येईल, त्यावर काय उपाययोजना करता येईल, लोकलच्या फेऱ्या कशा वाढवता येतील, प्रवासी असे धोकादायक पद्धतीने प्रवास करणार नाहीत, याची खबरदारी घेणं आणि त्या दृष्टीने उपाययोजना करणं हे अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. कारण की आता ही जी दुर्घटना घडली त्यामध्ये अधिकृतरित्या 4 लोकांचा बळी गेल्याचं सांगितलं जातंय. पण ऍक्च्युली त्यामध्ये सहा सहा जण मृत्युमुखी पडले. या या 6 जणांच्या कुटुंबियांची आता वाताहत झाली. म्हणजे त्यांना आता सरकार किती मदत करते, ती मदत महत्वाची नाही. पण आता सध्या तरी एखाद्या कुटुंबाचा आधार असेल, कोणी मुंबईमध्ये स्वप्न घेऊन लोक येतात, भरपूर लोक येतात, इथे करिअर करायला येतात, तरुण आहेत. तर अशा प्रकारच्या जर घटना घडत राहिल्या तर या या प्रवाशांना नाहक बळी गमवावा लागेल आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी रेल्वेने तातडीने, आता रेल्वेला ही घटना घडल्यानंतर त्या रेल्वेला जाग आली आहे आणि रेल्वे आता नेमकं काय करतं हे तर अतिशय महत्वाचं राहणार आहे. आणि आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार काय भूमिका घेते हे आता महत्वाचं ठरणार आहे. संकेत. निश्चितच रेल्वे प्रशासनाबरोबरच जर आपण पाहिलं तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून नेमकं काय मदत केली जाते किंवा काय उपाययोजना केल्या जातात. आज राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी तर मृतांच्या नातेवाईकांना लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी केलेली आहे. सरकार मदत करेल देखील, मात्र गेलेल्या जीवांचं काय, हाच एक प्रश्न आहे. आणि मुंबईची लोकल जर आपण म्हटलं तर मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून समजली जाते. मात्र हीच लाईफलाईन कुठेतरी डेडलाईन आज बनल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि याच्यावर आता तरी रेल्वे प्रशासन काय उपाययोजना करतं, तो जो धोकादायक टर्न आहे, तो धोकादायक टर्न हटवून दुसरा पर्यायी कुठला मार्ग आहे तो तयार करता येतोय का, या दृष्टिकोनातनं रेल्वे प्रशासन काय खबरदारी घेईल, हे सगळं पाहणं महत्वाचं आहे पुढच्या काळामध्ये. आणि याच अनुषंगाने आपण आमचे जे विशेष प्रतिनिधी आहेत ताजेश काळे यांच्याशी संवाद साधून ग्राउंड रूटवरची आत्ताची परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ताजेश सरांनी सुद्धा अगदी ग्राउंड रूटवरची जी परिस्थिती आहे ती खूप सविस्तर आणि विश्लेषणात्मक जी आहे ती टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.